नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नर्सिंग केअर प्लॅन म्हणजे काय. ठीक आहे. नर्सिंग केअर प्लॅन हे मीन्स असा टॉपिक आहे की तुम्हाला फर्स्ट इयर पासून तर फोर्थ इयर पर्यंत हे तुम्हाला मीन्स सिलेबस मध्ये असतं आणि प्रत्येक डिसीज कंडिशन मध्ये ते मेडिकल सर्जिकल राहो, पेडियाट्रिक राहो, गायनेकोलॉजी, त्याच्यानंतर अजून सायकोलॉजी, प्रत्येक याच्यामध्ये हे तुम्हाला करणं मीन्स करावं लागतं. सो मी तुम्हाला एकदम 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 सिम्पल याच्यामध्ये सांगणार आहे की नर्सिंग केअर प्लॅन म्हणजे काय. ठीक आहे. सो नर्सिंग केअर प्लॅन म्हणजे काय, तर रुग्णाची काळजी कशी घ्यायची याचा नर्सने तयार केलेला नियोजित आराखडा म्हणजेच नर्सिंग केअर प्लॅन असतात. ठीक आहे. यामध्ये रुग्णाच्या काय समस्या असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी नर्सला काय करायचे असते ना, आणि त्या काळजीचा काय परिणाम झाला हे सगळे लिहिलेले असते. ठीक आहे. सो मराठीत अर्थ काय याचा, रुग्णसेवेची लेखी योजना. तर ती कशी मी तुम्हाला दाखवते. लुक ॲट दिस. ठीक आहे. हे याला म्हणतात नर्सिंग केअर प्लॅन. ओके. आता हे एकदम सिम्प्लिफाय पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की हे कसं हे करायचं. ठीक आहे. सो नर्सिंग केअर प्लॅन का आवश्यक आहे, तर रुग्णाला योग्य आणि सुरक्षित काळजी मिळवण्यासाठी, सर्व नर्सेसला एकसारखी माहिती मिळण्यासाठी, रुग्णांची स्थिती सुधारते का नाही हे तपासण्यासाठी नर्सिंग विद्यार्थ्यांना खूप महत्वाचा विषय असतो हा. ठीक आहे. तर ओके फाईन, हे बुकिश नॉलेज आहे. मी तुम्हाला सांगते का बरं इम्पॉर्टंट आहे. सो पहिली गोष्ट, ओके, नर्सिंग केअर प्लॅन का करतात म्हणजे हे इम्पॉर्टंट का बरं येतं हे आधी तुम्ही जाणून घ्या. ठीक आहे. तर डॉक्टर असं नाही का, म्हणजे आता पेशंट आले डॉक्टरकडे, ओके फाईन, डॉक्टर कसं आता त्याला फीवर आहे, ठीक आहे, त्याची सगळी इन्फॉर्मेशन घेतात डॉक्टर्स वगैरे, तुझं नाव काय वगैरे, काय तू काय काल खाल्लं होतं का, तुला इन्फेक्शन झालं का कसलं, तुला कसली ॲलर्जी वगैरे आहे का. ठीक आहे. हे सगळं डॉक्टर्स वगैरे त्यांची हिस्ट्री घेतात. ठीक आहे. ही हिस्ट्री घेतात, त्याच्यानंतर त्याचा तो प्लॅन बनवतात. डॉक्टर प्लॅन बनवतात की अच्छा मी आज हे त्याला ड्रग दिलं. आता फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला, मी जर फिवरला पॅरासिटामॉल हे ड्रग दिलं, ठीक आहे, सो हे किती वेळात घ्यायचंय, दोनदा घ्यायचंय हे. ठीक आहे. तर हे जर एक दिवस घेतलं तर पेशंटचा फिवर उतरला. ठीक आहे. पेशंटचा फिवर उतरला हे डॉक्टराचं नियोजन असतं. ठीक आहे. हे डॉक्टराचं नियोजन आहे की त्या एका दिवसामध्ये त्याचा ताप उतरून गेलेला आहे. ठीक आहे. नर्सेसला तसं नियोजन, नर्सेस असं नाही म्हणू शकत की हो हा ताप उतरेलच, किंवा डॉक्टर पण हे असं नाही म्हणू शकत की हो हा ताप उतरेलच. पण आपण ते म्हणतात ते अंमलबजावणी किंवा योजना आखतो त्याला म्हणतात नर्सिंग केअर प्लॅन. ठीक आहे. की एका पेशंटला फिवर आहे तर त्या पेशंटचा फिवर आपण कसा उतरवू शकतो. ठीक आहे. तो फिवर कधीपर्यंत उतरेल, म्हणजे आपण हे नाही म्हणू शकत की हा एकाच दिवसात उतरलाच पाहिजे असं नाही. आपण ते सगळं देऊ त्याला, मीन्स पॅरासिटामॉल देऊ, कोल्ड स्पंजिंग देऊ त्याला, म्हणजे सगळं मी तुम्हाला हे पुढे सांगेल सगळं. ठीक आहे. तर याला म्हणतात नर्सिंग केअर प्लॅन. ठीक आहे. हे का बरं इम्पॉर्टंट आहे, कारण की डॉक्टर जेवढ्या पेशंट सोबत असतात तेवढेच नर्सेस पण पेशंट सोबत असतात. ठीक आहे. डॉक्टर्स फक्त वन व्हिजिटला येतात पेशंट जवळ, पण नर्सेस हे 24 आवर्स पेशंट जवळ राहतात. मॉर्निंगच्या 7 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासामध्ये काय काय होतं काय काय नाही हे सगळं नर्सेस बघत असतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे नर्सिंग केअर प्लॅन हा खूप 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 इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही NABH हॉस्पिटलमध्ये काम करत असाल तर हे मॅन्डेटरी आहे नर्सिंग केअर प्लॅन. ठीक आहे. हे तुम्हाला लिहावंच लागतं, नोट्समध्ये तरी हे लिहावंच लागतं. ठीक आहे. सो हे समजलं तुम्हाला नर्सिंग केअर प्लॅन का बरं इम्पॉर्टंट आहे. सो आता नेक्स्ट आपण बघू नर्सिंग केअर प्लॅन मध्ये ना 5 टप्पे म्हणजे 5 स्टेप. ओके. सो सगळ्यात पहिली स्टेप काय, असेसमेंट. ठीक आहे. म्हणजे मला पहिले मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं व्हिडिओच्या की डॉक्टर कशी हिस्ट्री वगैरे घेतात. ठीक आहे. सो तसंच आपल्याला पण रुग्णाची हिस्ट्री घ्यायची पेशंटची. तर रुग्णाबद्दल माहिती गोळा करणे म्हणजे एक्झाम्पल काय, रुग्णाचं नाव, त्याचं वय, त्याला काय मीन्स प्रॉब्लेम काय होतो, त्याला फीवर वगैरे येतोय का, त्याला पेन होतोय का, त्याला बीपीचा काही त्रास आहे का, हे सगळं आपल्याला विचारायचं आहे पेशंटला. ठीक आहे. रुग्ण काय तक्रार सांगतोय. ठीक आहे. याला म्हणतात असेसमेंट. आता असेसमेंट मध्ये पण 2 पार्ट आहे. ठीक आहे. सब्जेक्टिव्ह डाटा आणि ऑब्जेक्टिव्ह डाटा. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय सब्जेक्टिव्ह डाटा. सब्जेक्टिव्ह डाटा म्हणजे पेशंट काय सांगतोय तुम्हाला, पेशंट तुम्हाला काय सांगतोय त्याला म्हणतात सब्जेक्टिव्ह डाटा. आता मला खूप ताप येतोय, किंवा मला अंगदुखी होते, किंवा मला ताप येतोय, मला बॉडी पेन होतोय, हे म्हणजे सब्जेक्टिव्ह डाटा. ओके. आणि ऑब्जेक्टिव्ह डाटा म्हणजे काय, नर्सने काय ऑब्झर्व केलं. ठीक आहे. नर्स डोळ्याने काय बघते की हा पेशंटला फीवर येतोय, तर पेशंटला खूप सारा मीन्स म्हणजे तो खूप चलबिचल राहील. ठीक आहे. फीवर मध्ये
त्याला त्याचा चेहरा थोडा थोडासा लाल पडलेला राहील, किंवा मग त्याला स्वेटिंग येणार आहे. स्वेटिंग येण्याच्या पहिल्याची काय स्थिती असते, किंवा त्याचं व्हायटल्स चेक करेल. व्हायटल्स मध्ये जर व्हायटल्स मध्ये त्याचं टेम्परेचर वाढलेलं असेल तर ऑफकोर्स त्याला टेम्परेचर आहे. ठीक आहे, व्हिज्युअली आपल्याला काय दिसतंय ना, पण व्हायटल्स वरती काय, म्हणजे व्हायटल्स मध्ये काय काय चेक करतोय, त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, हे येतात ऑब्जेक्टिव्ह डाटामध्ये. आता हे मी तुम्हाला सांगतो कसं आहे. दिस इज असेसमेंट. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं सब्जेक्टिव्ह डाटा. तर सब्जेक्टिव्ह डाटामध्ये काय, पेशंट काय सांगतोय, आय हॅव फीवर. ओके, सब्जेक्टिव्ह डाटामध्ये काय सांगतोय पेशंट, आय हॅव फीवर. आणि ऑब्जेक्टिव्ह डाटा, सिस्टरने काय ऑब्झर्व केलं किंवा नर्सने काय ऑब्झर्व केलं, आय चेक पेशंट टेम्परेचर, पेशंट हॅव्हिंग फीवर. ओके, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे असेसमेंट मध्ये, की हे एकदम सिम्प्लिफाय करून सांगते मित्रांनो. मी तुम्हाला नाही का एकदम मोठे मोठे जे केसेस वगैरे असतील ना, त्याचं पण मी तुम्हाला नर्सिंग केअर प्लॅन लिहून दाखवेल किंवा मग तुम्हाला समजून सांगेल. आता हे तुम्ही समजून घ्यावं म्हणून मी तुम्हाला हे सांगते की पहिलं काय असतं, पहिल्या याच्यामध्ये असेसमेंट असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह डाटा, ऑब्जेक्टिव्ह डाटा असतो. असेसमेंट म्हणजे काय, असेसमेंट म्हणजे पेशंटला असिस्ट करणं, इट्स कॉल्ड असेसमेंट. ठीक आहे, पेशंट काय सांगतोय त्याला म्हणतात सब्जेक्टिव्ह डाटा, आणि आपण काय बघितलं त्या पेशंट मध्ये त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह डाटा. ओके, एकदम इम्पॉर्टंट, नर्सिंग डायग्नोसिस. दुसरा पार्ट काय आहे, नर्सिंग डायग्नोसिस. खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हे तुम्हाला मी सांगते आता कसं. आता हे मी मराठीतून लिहिलं, तुम्हाला इंग्लिश मधून पण सांगेल मी कसं लिहायचंय. शरीराचे तापमान वाढलेले आहे, त्याला आपण हायपरथर्मिया म्हणतो. कारण आहे संसर्ग, आणि पुरावा आहे आपण चेक केलेलं टेम्परेचर. ओके, शरीराचे तापमान वाढलेले आहे. ओके फाईन. आता कशामुळे वाढलेले आहे, मे बी इन्फेक्शनमुळे. ठीक आहे, इन्फेक्शनमुळे वाढलेले आपण इथे आता घेणार आहे, कॉज इन्फेक्शन घेणार आहे आपण इथे. ठीक आहे, आणि त्याचा पुरावा काय आहे, ऍज अ एव्हिडन्स ऑफ, की आपण त्याचा टेम्परेचर चेक केलं आहे 0.2 फॅरेनहाइट्स. ओके, हायपरथर्मिया रिलेटेड टू इन्फेक्शन. आता डायग्नोसिस काय दिलेलं आहे, हायपरथर्मिया रिलेटेड टू inflammatory process as evidenced by elevated body temperature and warm skin. Means what? Hyperthermia means high grade fever. ठीक है, related to infection or inflammatory process as evidenced by, बॉडी मध्ये जी इन्फ्लामेटरी प्रोसेस झालेली आहे, बॉडी मध्ये इन्फ्लामेटरी प्रोसेस झालेली आहे, त्याचा एव्हिडन्स काय आहे, पुरावा काय आहे, बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे. ठीक आहे, याला म्हणतात डायग्नोसिस. ओके, हा डायग्नोसिस आपण केलेला आहे, नर्सेसने केलेला हा डायग्नोसिस आहे, त्याला म्हणतात, म्हणजे डायग्नोसिस म्हणतात त्याला. हे हा सेकंड मीन्स टेबल असेल. फर्स्ट टेबल मध्ये काय आहे की असेसमेंट असते, असेसमेंट मी तुम्हाला सांगून दिलं. सेकंड टेबल मध्ये काय आहे, डायग्नोसिस. ओके, थर्ड टेबल मध्ये काय आहे, गोल्स आणि एक्सपेक्टेड आउटकम. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय गोल्स, तर पेशंटला टेम्परेचर आहे. ठीक आहे, तर आपण गोल काय सेट करणार आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. क्रिकेटमध्ये आता कोण येते, रोहित शर्मा असतील. ठीक आहे, ते काय गोल सेट करतील की मला 100 रन करायचे, किंवा 50 रन करायचे, किंवा मग 200 रन करायचे. ठीक आहे, तसंच आहे हे गोल आणि एक्सपेक्टेड आउटकम. आता ते 100 होतीलच का, देव करो होऊन जाऊ, पण दिस इज नॉट एक्सेप्टेबल, की एक्सपेक्टेबल की होतीलच किंवा होऊ पण शकतात. ठीक आहे, तर याला म्हणतात गोल्स. तर 24 तासात रुग्णाचे तापमान सामान्यपर्यंत येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल टेम्परेचर किती आहे, 98.6 फॅरेनहाइट. ठीक आहे, होऊन जाईल आणि पेशंटला आराम वाटेल. हे आपलं गोल आहे. नर्सेसने हे गोल मीन्स हे गोल ठेवलेलं आहे किंवा एक्सपेक्टेड आउटकम ठेवलेला आहे. आता हा आहे तिसरा कॉलम मित्रांनो, हा आहे तिसरा कॉलम नर्सिंग केअर प्लॅन मधला, की गोल्स आणि एक्सपेक्टेड आउटकम. तर याला काय आहे, पेशंट विल मेंटेन नॉर्मल बॉडी टेम्परेचर. हे आपण गोल ठेवलेला आहे, त्या पेशंटचा आपण गोल ठेवलेला आहे की पेशंटचं जे टेम्परेचर आहे ते नॉर्मल बॉडी टेम्परेचर मध्ये येऊन जावं विदाउट एनी कॉम्प्लिकेशन. हे आपण गोल ठेवलेला आहे हा. ठीक आहे, आता नेक्स्ट काय, नर्सिंग इंटरव्हेन्शन. ठीक आहे, नर्सिंग काळजी. तर याच्यामध्ये आपण काय काय लिहिलंय, फर्स्ट दर 4 तासांनी ताप चेक करायचा आहे. ठीक आहे, पेशंट डॉक्टरने दिलेली औषधे पेशंटला वेळेवर द्यायची आहे. ठीक आहे, थंड पाण्याने स्पंजिंग करायची आहे, पेशंटला पुरेसं पाणी द्यायचं आहे.
पाणी घ्यायला सांगायचंय आणि त्याला आराम करायला लावायचं किंवा स्वच्छ वातावरणात ठेवायचंय. तर का बरं? पेशंटचं टेम्परेचर कसं काय कमी होणार आहे? ठीक आहे, कसं काय कमी होणार आहे? त्यासाठी आपल्याला इंटरव्हेन्शन करावं लागेल. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, काहीतरी ते पेशंटचं टेम्परेचर कमी होण्यासाठी त्याला काय करावं लागेल? मी तुझं तुम्हाला सांगितलं, मॉनिटर टेम्परेचर व्हायटल सायन्स एव्हरी 4 आवर. ठीक आहे, प्रत्येक 4 तासात पेशंटचं टेम्परेचर चेक करायचंय. ठीक आहे, ऍडमिनिस्टर अँटी पॅरेटिक मेडिसिन ऍज पर डॉक्टर ऑर्डर. याच्या पुढे हे लिहायचंच आहे की ऍज पर डॉक्टर ऑर्डर. ठीक आहे, इम्प्लिमेंट कूलिंग मेजर्स. ठीक आहे, लाईट क्लोथिंग त्याला द्यायचंय, रूम टेम्परेचर कमी ठेवायचंय, एसी वगैरे जास्त लावायचं नाही, पहिलेच त्याला थंडी वाजणार आहे तर अजून प्रॉब्लेम नको. ठीक आहे, तर हे एकदम इम्पॉर्टंट, एकदम नॉर्मल आहे, सिम्पल एकदम इंटरव्हेन्शन. ठीक आहे, हे आपण करणार आहे पेशंटचं टेम्परेचर कमी होण्यासाठी. आता रॅशनल का बरं करतोय आपण हे? रॅशनल मीन्स व्हॉट? का बरं करतोय हे इंटरव्हेन्शन जे आपण केलेलं आहे ना, हे आपण का बरं करतोय? ठीक आहे, तर तापाचं निरीक्षण करण्यासाठी, औषधामुळे ताप कमी होण्यासाठी, शरीराचे तापमान कमी करण्यासाठी, निर्लज्जीकरण टाळण्यासाठी, हे तर ओके, इट्स ओके, रुग्णाला आराम मिळण्यासाठी. आता रॅशनल अलाउज अर्ली डिटेक्शन ऑफ कॉम्प्लिकेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं, हेल्प टू रिड्यूस फीवर आणि प्रमोट हीट लॉस थ्रू कंडक्शन अँड इव्हॅपोरेशन. आता हे बघा, मॉनिटर टेम्परेचर अँड व्हायटल सायन्स. ठीक आहे, हे का बरं करतोय आपण? हे हा पहिला जो पॉईंट आहे, का बरं करतोय? अलाउज अर्ली डिटेक्शन ऑफ कॉम्प्लिकेशन्स. ठीक आहे, 4 तास पण त्याला फिवर असला तर आपण हे डॉक्टरांना इन्फॉर्म करू शकतो, किंवा 4 तासामध्ये कमी झाला फिवर तर हे पण आपण डॉक्टरांना इन्फॉर्म करू शकतो. ठीक आहे, दुसरं काय आहे? ऍडमिनिस्टर अँटीपायरेटिक मेडिकेशन. का बरं? तर हेल्प टू रिड्यूस फिवर. इम्प्लोटेड कूलिंग मेजर्स. का बरं? प्रमोट हीट लॉस. ठीक आहे, हे दोन जे पॉइंट ना ते एकमेकांसोबत आहे. तुम्हाला हे इथे इंटरव्हेन्शन मध्ये जे लिहितात ना, रॅशनल मध्ये ते लिहायचं की तुम्ही हे का बरं करतायत. समजलं? इंटरव्हेन्शन मध्ये काय लिहायचंय की तुम्ही रॅशनल हे का करताय, तुम्ही कारण का बरं करतायत हे, की तुम्ही मॉनिटर का करताय टेम्परेचर, की डिक्टेट होण्यासाठी, की पेशंटचं टेम्परेचर खरंच कमी होतंय की तेच राहतंय, डॉक्टरना सांगण्यासाठी. मेडिसिन का बरं देताय? तर रिड्यूस करण्यासाठी फीवर. ठीक आहे, त्यात कूलिंग मेजर का बरं घेताय? तर ते प्रमोट करण्यासाठी, हे हीट जी लॉस होतोय, काय इंडक्शन होतोय, इव्हॅपोरेशन होतोय, ते लॉस करण्यासाठी आपण प्रमोट करणारे हीट लॉस थ्रू कंडक्शन अँड इव्हॅपोरेशन, त्यासाठी करणारे कूलिंग मेजर्स घेणारे. याच्यामध्ये इंटरव्हेन्शन आणि जे रॅशनल आहे ना ते एकमेकांसोबत येते. मीन्स जर इंटरव्हेन्शन तुम्ही जे लिहितायत ना त्यात रॅशनल तुम्हाला द्यायचं की इंटरव्हेन्शन तुम्ही का बरं करताय. ठीक आहे, आता एकदम लास्ट इव्हॅल्युएशन. ठीक आहे, इव्हॅल्युएशन. आता गोल्स मध्ये काय आहे? गोल्स मध्ये आपण काय ठेवलं होतं की पेशंटचं टेम्परेचर कमी होऊन जायला पाहिजे, एक्सपेक्ट केलं होतं आपण की होऊन जायला पाहिजे. तर इव्हॅल्युएशन मध्ये काय आहे की 24 तासात पेशंटचं टेम्परेचर कमी झालेलं आहे, रुग्णाला आराम वाटलेला आहे. ठीक आहे, हे पाचवं आहे की पेशंट शो सिम्पटम्स रिलीफ फ्रॉम हायपरथर्मिया. समजलं? हे पाच काय म्हणतात त्याला, स्टेप्स आहेत. इट्स कॉल्ड नर्सिंग केअर प्लॅन. एकदम सिम्पल आहे गाईज, एकदम सिम्पल आहे. मी तुम्हाला एकदम सिम्पल याच्यामध्ये सगळं समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला जर नाही का मोठ्या डिसीज कंडिशनवर म्हणजे तुम्हाला मोठ्या डिसीज कंडिशनवरती नर्सिंग केअर प्लॅन समजून घ्यायचं असेल तर ते पण मी तुम्हाला समजून सांगेल. पण आता परत एकदा मी तुम्हाला रिकॅप करते. असेसमेंट मध्ये सब्जेक्टिव्ह डाटा, ऑब्जेक्टिव्ह डाटा असतो. नर्सिंग डायग्नोसिस मी तुम्हाला सांगितलं कसं लिहायचं नर्सिंग डायग्नोसिस. त्याच्यामध्ये गोल्स त्या नर्सिंग डायग्नोसिस वरती आपण गोल डिसाईड करत असतो. इंटरव्हेन्शन, आपण का बरं पेशंटला आपण पेशंटला कोणकोणती काळजी देऊ शकतो. रॅशनल, आपण का बरं पेशंटला काळजी देतो. आणि इव्हॅल्युएशन म्हणजे की जे गोल आपण सेट केलेला होता तो आपण मीन्स गेलेलो आहे, म्हणजे ते करून झालेलं आहे आपल्याकडून. समजलं? थँक्यू.